नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा दूध खराब होतं, दूध फाटतं. तर मग काय करायचं? खूप टेन्शन येतं. आपण एवढं दूध आणलं आणि गरम करायला ठेवलं तर अचानक दूध फाटतं. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फाटलं तरी ते दूध चांगलंच असतं. आपण छान अशी साधी सोपी मिठाई त्याच्यापासून करू शकतो. तर दूध फाटल्यानंतर अजून थोड्या वेळ तसंच उकळू द्यायचं. बारीक गॅस करायचा, कारण मोठ्या गॅसवर फटकन असा आवाज होऊन टोपातलं दूध बाजूला उडू शकतं. म्हणून बारीक गॅसवरती त्याला थोडा वेळ तापू द्यायचं. त्याच्यानंतर तो टोप तसाच बाजूला ठेवायचा. दुधाचं पातेलं थंड करून द्यायचं. थंड करेपर्यंत मस्त ते जे दूध फाटलेलं असतं त्याचं पाणी वेगळं होतं आणि जे काही घट्ट पनीरसारखं बनलेलं असतं ते वेगळं होतं. मग त्याच्यानंतर अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं त्याचं. आपल्याला हवी तशी मिठाई आपण याची बनवू शकतो. पनीर बनवू शकतो. कपड्यामध्ये बांधून ठेवायचं हे असं आणि त्याची मस्त अशी पनीरची कुठलीही रेसिपी तुम्ही करू शकता. किंवा मग रसगुल्ला करू शकता. तर आज आपण एकदम साधी सोपी अशी मिठाई करून घेतो आहे. तर मी आता याच्यातलं पाणी काढून घेतो. बराच वेळ लागतो पाणी काढायला, कारण पहिल्यांदा आपण पाणी काढून घेतो. आता मी इथे एक भांडं ठेवलं, त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि पाणी काढून घेते. तर एकदा पाणी काढून झालं की परत थोडा वेळ असं ठेवायचं 1 मिनिटभर आणि पुन्हा त्याच्यातलं पाणी बाजूला होतं. तर तेही पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं. तर आता आपल्याला जेवढं पाणी काढून घेता येईल तेवढं आपण पाणी काढून घेतलेलं आहे. तर चला आता पुन्हा एकदा गॅसकडे जाऊयात. तर गॅस चालू केला आहे आणि पाणी काढून घेतलेलं हे फाटलेल्या दुधाचं पातेलं आपण असंच ठेवूयात. तर आता माझ्याकडे एक स्पून आहे मोठा, तर त्याचं लेबल मला काढायचं आहे नवीनच. म्हटलं चला आता वापरूयात. तर चला, तर लेबल कसं काढायचं, तर त्याच्यासाठी ही ट्रिक आहे. तो काय चमचा किंवा थाळी काही भांडं असेल नवीन, तर लेबल काढण्यासाठी असं थोडासा गरम करायचा आणि अलगद. आता इथे मी सुरी वापरलेली आहे. सुरीचं टोक मी लावलेलं त्याला, कारण हे गरम असतानाच काढून घ्यायचं. चटका बसू नये म्हणून तुम्ही स्पून किंवा सुरी अशा पद्धतीने गरम करून ते काढून घेऊ शकता. लेबल मस्त काढून झालं आहे. धुवून घेतला आहे चांगला चमचा. आणि चला आता याला आपल्याला करायचं आहे मिक्स. आता थोडं गरम झालं, तुम्ही बघाल की परत पाणी सुटलेलं आहे. तर ते पाणी देखील तुम्ही काढून घेऊ शकता. म्हणजे आपल्याला जेवढं याच्यातलं पाणी काढता येईल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी मिठाई तयार होते मस्त दाणेदार भन्नाट अशी चवीची तयार होते. तर बघा, जे काही पाणी होतं ते मी काढलं नाही, तसंच गॅस चालू ठेवलेला आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. बारीक गॅसवर आपल्याला मिठाई बनवायची आहे. जे काही पाणी सुटलं होतं ते आता आपण याच्यामध्ये साठवून घेऊयात. जसं जसं आपण गरम करत जाऊ तसं तसं थोडंसं पाणी त्याचं सुटलं जाईल आणि नंतर मग एक घट्ट होत जाईल, दाणेदार असं होत जाईल. तर याला चांगलं मिक्स करायचं आहे. खाली लागू नये म्हणून तळापासून चांगलं मिक्स करत राहायचं आणि कडेचेही काढून घ्यायचे लागलेले. हे जे काही आपले मिठाईचं बॅटर आहे ते फाटलेल्या दुधाचं काही स्मेल येत नाही, काही नाही, कारण त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे त्या पाण्याचा स्मेल येतो फाटलेला. आता आपण याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे फाटलेल्या दुधाचा काही स्मेल येणार नाही आणि जी मिठाई तयार होणार आहे ती छान अशी तयार होणार आहे मस्त. तर आता याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा. आता हे मस्त त्याच्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे. तर मी आता दुसरा स्पून घेतला आहे. हा हे नवीन आहे, त्याचं लेबल मी देखील थोडासा गरम करून घेतला आणि सुरीच्या टोकाने काढून घेतलं, जेणेकरून चटका बसू नये. थोडंसं भांडं नवीन गरम केलं की पटकन लेवल निघतं, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. हाताने काढायला गेला किंवा पाण्याखाली तुम्ही विचार कराल की पाण्याने चांगलं आपण मस्त भिजवून मग काढू, तरी देखील ते व्यवस्थित निघत नाही. तर दुसऱ्या स्पून मस्त लेबल काढून धुवून घेतला आहे, पुसून घेतला आहे चुकून आणि त्याने. साखर ॲक्च्युली मी घातली ते, म्हणजे प्रत्येक नवीन गोष्ट आणली की त्याचा यूज पटकन झाला पाहिजे, छान वाटतं वापरायला आणि त्यावेळेस तो पदार्थ बनवायला आहे. तर मस्त साखर घातली. आता इथे साखर थोडीशी जास्त घालायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, किती गोड तुम्ही खाताय त्यानुसार साखर घालायची. मस्त मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघाल आता आपण साखर घातली तर त्याचं छान असं पाणी सुटत राहणार आहे पुन्हा. तर जे हे पाणी सुटलेलं आहे
ते आपल्याला पुन्हा याच्यामध्ये आटून घ्यायचं आहे. या पाण्याचा बिलकुल काही वास येणार नाही, काही नाही. हे पाणी जे आहे तो एक साखरेचा पाक आहे, लिक्विड तयार होतं गोड असं, त्याच्यामुळे ते आपल्याला याच्यामध्ये आटून घ्यायचं आहे. जसं जसं आपण याला आटवून घेऊ तशी ही मिठाई दाणेदार अशी तयार होत राहते आणि नंतर हा जो साखरेचा पाक आहे तो एकदम प्लेन दिसायला लागतो. तर चला मिक्स करून घेऊया. तुम्ही बघाल पहिल्यांदा हे जे काही बॅटर आहे कसं दिसत होती ही मिठाई जी आपण बनवतो आहे, हे मिश्रण फाटलेल्या दुधाचं, आणि आता तुम्ही बघाल की खूप असं दाणेदार टेक्स्चर त्याला आलेलं आहे. तर अजून आपल्याला याला आटवून घ्यायचं आहे. गॅस कुठेच मोठा करायचा नाही, कारण दूध आहे, दुधाचा हा पदार्थ लगेचच खाली लागतो. टोपही स्टीलचा आहे, तर तळापासून आपण याला मस्त मिक्स करून घेऊयात, हलवून घेऊयात. कंटिन्यू याला हलवत राहायचं, कारण खाली करपलं तर मिठाईचा स्वाद बिघडेल. छोट्या मुलांना नक्कीच आवडेल ही, आणि फाटलेलं दूध देखील उपयोगी येईल, आणि ही मिठाई सहज सगळेजण खाऊ शकतात. मुलांना तर खूप आवडते, नक्की करून पहा कधी. याच्यासाठी दूध फाडायची गरज नाही. इन केस फाटलंच तर काय करायचं, झटपट तर तुम्ही अशी मिठाई करू शकता. आता तुम्ही बघाल जे काही साखरेचं पाक आहे तो एकदम नितळ असा पारदर्शक आपल्याला दिसतोय. आता इथे आपली ही मिठाई तयार झालेली आहे. आता तुम्ही जसं जसं याला आटवत जाल तसे हे पाणी आटलं जाईल. तुम्हाला जर असंच खायचं असेल, थोडंसं लिक्विडी असं ओलसर ही मिठाई, तरी देखील खाऊ शकता. आणि जर अजून सुकी करायची असेल तर मग हे जे काही त्याचा पाक आहे तो आटवण्यासाठी अजून थोडा वेळ गॅसवर तसंच ठेवायचं आणि मिक्स करत राहायचं, हलवत राहायचं खालून तळापासून. मस्त अशी दाणेदार मिठाई तयार होते. तर छान अशी आपली ही मिठाई तयार झालेली आहे. आता या साध्या सिंपल मिठाईला मस्त अशी टेस्ट देण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर घालू शकता. घरीच बनवलेली वेलची पावडर, जी साखरेमध्ये मिक्सरमध्ये फिरवलेली, त्याच्यामुळे अशा प्रकारे दिसते. तर अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातली. आता छान अशी आपण याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालूयात. मस्त युनिक अशी छान टेस्ट येते. झटपट घरच्या घरी, इन केस चुकून दूध फाटलं तर टेन्शन न घेता अशा पद्धतीने मस्त साधी सिंपल सर्वांनाच आवडणारी मिठाई तुम्ही करू शकता. याचा पेढा देखील तुम्ही बनवू शकता किंवा ती अशीही खाऊ शकता. तर आता मी इथे किसणीने जायफळ थोडंसं किसून घेते. जायफळ कधी थोडंसंच घालायचं, खूप जास्त घातलं तर मग पदार्थ कडवट लागतो. पण थोडंसं जायफळ त्या पदार्थाला खूप छान अशी चव देऊन जातं. तर आता आपण वेलची पावडर, जायफळ याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात. आणि ही शेवटी घालायची आहे. मी गॅस बंद केल्यानंतर जायफळ आणि वेलची पावडर घातलेली आहे. हे पहा, गॅस आपला बंद आहे. चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि हा पदार्थ तुम्ही गरम खाऊ शकता, गरम देखील छान लागतो, थंड झाल्यानंतरही छान लागतो. आपल्या आपल्या आवडीनुसार आपण त्याला खाऊ शकतो. फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंडगार देखील खाऊ शकतो. आणि तुम्हाला हवं तर मस्त याचा तुम्ही पेढा देखील बनवू शकता. पण पेढ्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायला लागेल. जसं की आपण रसगुल्ला बनवतो ना, त्यावेळेस ते पनीर आपण त्याची जेवढी जास्त मालिश करू तेवढे मस्त आपल्याला रसगुल्ले बनवता येतात. तसंच मग या मिश्रणाची मस्त त्याला सॉफ्ट करायला लागेल, मळायला लागेल, आणि मग पेढा मस्त तयार होईल. किंवा तुम्ही असंही तुम्हाला खायला आवडत असेल तरी देखील दाणेदार टेक्स्चर असलेली ही मिठाई तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट देखील घालू शकता. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. चुकून उन्हाळ्यामध्ये दूध फाटलं तर अशा पद्धतीने मिठाई नक्कीच करू शकता. टेन्शन घेण्याची काही गरज नाही. पनीर बनवा आणि कुठली पनीरची भाजी देखील तुम्ही करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.